नाशिकचा 8 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार जय बाबाजी भक्त परिवाराचे महामंडळेश्वर शांतिगिरी महाराज यांचा निर्धार। मनमाडचं नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं पुन्हा झोडपलं, काढणीला आलेल्या हरभरा पिकाचं नुकसान। कालच्या बंदनंतर लासलगाव बाजार समितीमधील कांद्याचे भाव 200 रुपयांनी घसरले। लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1625 रुपये प्रति क्विंटल भाव। मराठी भाषा निमित्त नाशिकमध्ये ग्रंथदिंडी, त्र्यंबक रोडवरील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ते सार्वजनिक वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडीचं आयोजन। नाशिकच्या मनमाडमध्ये सीटू संघटनेची निदर्शनं, पालिका कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन। शिर्डीच्या सोना इथं अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा। निर्दोष असलेल्यांची सुटका करा आणि दोषींवर कारवाई करा, आरपीएस एकलव्य संघटनेची मोर्चातून मागणी। आणि नंतर मुंबई परिसरातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। मिठी नदी आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवर झोपडपट्टीधारकांचं संकुल, कुर्ला पुनर्वसन आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1500 कुटुंबियांच्या घराच्या चाव्या सुपूर्द। अंधेरीच्या गोखले पुलाची 1 लेन आजपासून वाहतुकीसाठी खुली, कालच पुलाचं उद्घाटन, मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून काहीसा दिलासा। मुंबईतील तापमानात वाढ होऊन पारा 36 अंशांच्या पार जाण्याची शक्यता, वाऱ्याच्या प्रवाहातील बदलांमुळे तापमानात वाढ होणार, मुंबई रेन संस्थेकडून अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।